मुलगा आपल्या आईला म्हटला, आई आज माझ्याकडे सर्वच आहे, मला आज तुझं कर्ज फेडायचं आहे. आई तुला काय पाहिजे? सोने चांदी गाडी बंगला. तेवढ्यात आई म्हणती, तू माझं कर्ज नाही फेडू शकत. मुलगा म्हणतो, अरे आई तुम्हाला सांगून तर बघ. तेव्हा आई म्हटली, चल ठीक आहे, आज तू माझ्या बेडवरती झोप आणि मी तुझ्या बेडवरती झोपते. मुलगा आईच्या बेडवरती झोपतो आणि आई देखील मुलाच्या बेडवरती झोपती. काही वेळाने आई उठती आणि मुलाला म्हणती, मला पिण्यासाठी 1 ग्लास पाणी आण. आई त्या ग्लासमधील अर्धा ग्लास पाणी पिते आणि बाकीचे अर्धा ग्लास बेडवरती सांडते. मुलगा विचार करतो, अरे आईने हे काय केलं? पण तो आईला काही न बोलता पुन्हा झोपून जातो. काही वेळाने आई पुन्हा मुलाला पाणी सांगते. आई तसेच करते, अर्धा ग्लास पाणी पिते आणि अर्धा बेडवरती सांडते. त्यावेळेस मुलगा नाराज होतो आणि पुन्हा झोपून जातो. आई तिसऱ्यांदा देखील असंच करते. त्यावेळेस मुलगा म्हणतो, खड्ड्यात गेले तुझे कर्ज, सारखं सारखं माझं बेड वल्ला करते, मी किती वेळा खपून घेऊ? तेव्हा आई म्हणते, बस एवढ्यावरच थांबला. लहानपणी तुझ्याशी मलमूत्र साफ केले, तू वल्ला केलेल्या जागेवरती मी झोपायचे आणि कोरड्या जागेवरती तुला झोपवायचे. तू माझं कर्ज कधीच फेडू शकणार नाही. हे ऐकताच मुलाच्या डोळ्यातून पाणी आले आणि तो आईला हात जोडून म्हणला, मला माफ कर. मित्रांनो, आईचे उपकार आणि आईचे कर्ज आपण कधी फेडू शकणार नाही.